महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण भाजपचा वाढता विस्तार आता विरोधकांपेक्षा मित्र पक्षांनाच जास्त अस्वस्थ करू लागलाय. राजकारणात शत्रूच्या विजयापेक्षा मित्राचा झपाट्याने होणारा विस्तार जास्त धोकादायक वाटतो असं म्हटलं जातं. आणि सध्या शिंदे गटाची शिवसेना आणि सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस याच भावनेतून जात असल्याची चर्चा आहे. एकीकडे भाजप महाराष्ट्रात स्वबळावर सर्वात मोठी राजकीय शक्ती बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे, तर दुसरीकडे महायुतीतील घटक पक्षांना भविष्यात आपलं राजकीय महत्त्व टिकवता येईल का, हा प्रश्न सतावू लागलाय. त्यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या एका विधानाने या चर्चेला आणखी खतपाणी घातलं आहे. विशेष म्हणजे या सर्व घडामोडींनंतर देवेंद्र फडणवीसांना स्वतः पुढे येऊन 2029 मध्ये भाजप महायुती सोबतच निवडणूक लढवेल असं स्पष्टीकरण द्यावं लागलं. परंतु राजकारणात जेव्हा कधीही स्पष्टीकरणाची गरज पडते तेव्हा शंकेला सुरुवात झालेली असते असं मानलं जातं. मग अमित शहाने नेमकं काय म्हटलंय? आता खरोखर भाजप महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता मिळवण्याच्या मिशनवर आहे का? आणि जर तसं असेल तर त्याचा सर्वात मोठा फटका महाविकास आघाडीला बसणार आहे की स्वतः महायुतीतील मित्रपक्षांना? चला सर्व काही जाणून घेऊयात अगदी सविस्तर पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, राजकारण म्हटलं की संघर्ष आलाच, परंतु हा संघर्ष नेहमी फक्त सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातच नसतो, तर तो कधी कधी सत्तेत वाटेकरी असलेल्या मित्र पक्षांमध्ये देखील पाहायला मिळतो. आता अशीच काहीशी परिस्थिती आपल्या राज्यात देखील निर्माण झाली आहे. म्हणूनच सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील राजकारणात सत्ताधारी महायुतीमध्ये निर्माण झालेली अंतर्गत धुसफूस आज कोणापासूनही लपून राहिलेली नाही. परंतु आता अशातच संपूर्ण राजकीय वर्तुळात एका प्रकरणाची जोरदार चर्चा आहे. ती म्हणजे 2029च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आपल्या दोन्ही मित्रपक्षांना साईडलाईन करत एकटाच सत्तेचा वाटेकरी होणार. परंतु नेमका प्रश्न पडतो की आता अचानक अशी प्रकारची चर्चा रंगल्याचे नेमके कारण तरी काय आहे? तर मित्रांनो, यामागचं कारण आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून करण्यात आलेलं एक सूचक विधान. मुंबईतील एका भाजप कार्यकर्ता संमेलनाच्या कार्यक्रमात बोलताना अमित शहांनी असे विधान केले होते की आगामी 2029च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच बहुमताने पुन्हा एकदा सत्तेवर येईल असा माझा ठाम विश्वास आहे. परंतु सर्वांना चटका तेव्हा बसला ज्यावेळी अमित शहा असे म्हणाले की 2029च्या विधानसभा निवडणुकीत भाजप स्वतंत्रपणे पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करेल. आता भाजप पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने केलेल्या अशा प्रकारच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जाऊ लागले. यानंतर विविध प्रतिक्रिया समोर देखील आल्या. महायुतीतील पक्षांमध्ये निर्माण झालेला हा संभ्रम दूर करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डॅमेज कंट्रोल करावा लागला. या संदर्भात फडणवीस यांनी असे स्पष्टीकरण केले की 2029 मध्ये भाजप देखील महायुतीचा एक घटक पक्ष म्हणूनच निवडणूक लढवेल. शहा यांनी केलेले वक्तव्य महायुतीतील मित्र पक्षांविरोधात नसून भाजपने स्वतःची संघटन शक्ती वाढवावी एवढाच त्याचा अर्थ होता. म्हणूनच जरी भाजपची ताकद वाढली असली तरी याचा अर्थ मित्र पक्षांची गरज संपली असा होत नाही असे त्यांच्याकडून सांगण्यात आले. आता जरी एकीकडे फडणवीस यांनी स्पष्टीकरण देत मुद्दा शांत करण्याचा प्रयत्न केला असला तरी देखील शिंदे गट आणि अजित पवार गटामधील धाकधूक अजूनपर्यंत कमी झालेली नाही. कारण ही चर्चा फक्त या एका विधानावर आधारित नसून त्यामागे गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण देशभरात सुरू असलेल्या घटनांचा एक मोठा राजकीय पॅटर्न लपलाय, ज्यामुळे शिवसेना शिंदे गट त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील नेत्यांना आपल्या राजकीय भविष्याची चिंता वाटते. तर चला याबद्दल देखील जाणून घेऊयात. मित्रांनो, गेल्या काही महिन्यांपासून राज्य मंत्रिमंडळासह विविध मंचावर सत्ताधारी महायुतीत आश्वासनांचं वातावरण दिसून आले आहे. अलीकडेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 18 जून रोजी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत सर्वाधिक जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी 2दा दिल्लीवारी केली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नरेंद्र मोदी आणि अमित शहांची भेट घेतली. या भेटीनंतर विधान परिषदेच्या जागा वाटपाशी संबंधित चर्चा दिल्लीत नव्हे तर महाराष्ट्रात होती असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे दिनांक 6 जून 2026 रोजी नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळात केल्या गेलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अनावरण कार्यक्रमात देखील
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रण दिले गेले नाही। यावरून शिंदे गटात प्रचंड नाराजी निर्माण झाली असून शिवसेनेतील काही नेत्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करताना आमच्या वरिष्ठ नेत्यांचा अपमान यापुढे सहन केला जाणार नाही असा इशाराच देऊन टाकला। सोबतच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये आमचे म्हणणे ऐकून घेतले जात नाही असा आरोप देखील शिंदे गटातील काही नेत्यांकडून स्पष्टपणे लावण्यात आला होता। त्यामुळे 2029च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी हा वाद आणखीनच तीव्र होण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे शिंदे गटातील एका मंत्र्यांकडून असा देखील दावा करण्यात आलाय की पक्षाचे राजकीय अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी संघर्ष करावाच लागेल, नाहीतर भाजप आम्हाला अगदी सहजपणे गिळकृत करेल। त्यामुळे महायुतीतील हा वाद आतापर्यंत देखील पूर्णपणे मिटला नसल्याचे दिसून येत आहे। एकीकडे शिंदे गट सरकारमध्ये वर्चस्व मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय, तर तिकडे दुसरीकडे सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट देखील स्वतःची स्वतंत्र राजकीय ओळख टिकवण्यासाठी प्रयत्नशील आहे। दिनांक 10 जून 2026 रोजी मुंबईत झालेल्या पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात सुनेत्रा पवार म्हणाल्या की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सर्वसमावेशक राजकारणावर विश्वास आहे। पक्षाची विचारधारा शाहू फुले आणि आंबेडकर यांच्या विचारांवर पूर्णपणे अवलंबून आहे असे त्यांच्याकडून पक्षातील कार्यकर्त्यांना सांगण्यात आले। परंतु सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार यांच्या निधनानंतर भाजपला नाराज करणे हे सध्या तरी राष्ट्रवादी पक्षाला परवडणारे नाही। त्यामुळे एकेकाळी अजित पवार यांच्याकडे असलेले अर्थ मंत्रालय स्वतःकडेच ठेवण्यासाठी पक्षाने कोणताही आग्रह धरलेला नाही। अर्थसंकल्पनातील गुंतागुंतीची बाब लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी हे खाते स्वतःकडे ठेवले होते। मात्र आता जवळपास 3 महिने उलटल्यानंतर देखील अर्थ खाते त्यांच्या जवळच कायम आहे। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जागृत भूमिका घेतली असून पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात अंतर्गत धुसफूस पाहायला मिळते। सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचा एक मोठा गट शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षात विलीन होण्याच्या बाजूने आहे। त्यामुळे आता शिंदे गटाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात देखील भाजप विषयीची नाराजी स्पष्टपणे दिसून येते। मित्रांनो, बंगाल विधानसभा निवडणुकीतील निकालानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये जो काही बंड झाला त्यानंतर पक्षातील जवळपास 19 खासदारांनी भाजपला पाठिंबा देण्याची तयारी दर्शवल्यामुळे भाजपची ताकद आणखीनच वाढणार आहे। 2024 लोकसभा निवडणुकीत भाजपला स्वबळावर बहुमत न मिळाल्यामुळे त्यांना जेडीयू, तेलुगू देसम पार्टी आणि शिंदे गट अशा मित्र पक्षांचा पाठिंबा घ्यावा लागला। त्यातच शिंदे आपल्या लोकसभेतील 7 खासदारांसह केंद्र सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करायचे। परंतु आता तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे शिंदे सेनेतील खासदारांचे महत्त्व कमी झाल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा आहे। राजकीय क्षेत्रातील तज्ञांच्या मते प्रत्येक पक्षाला आपला मार्ग निवडण्याचा पूर्ण अधिकार असतो, परंतु भाजपचे उद्दिष्ट 2029च्या निवडणुकांमध्ये केंद्रात आणि राज्यात बहुमत मिळवण्याचे आहे। सध्या भाजपकडे 288 पैकी एकूण 132 आमदार आहेत। म्हणूनच आगामी निवडणुकीत योग्य रणनीतीचा वापर करून 150हून अधिक जागा जिंकत स्वबळावर बहुमत मिळवण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे। त्यामुळे भाजप पक्षाची ही वाढती महत्त्वाकांक्षा शिंदे गट आणि अजित पवार गटाचे राज्य सरकारमधील महत्त्व कमी करण्याची शक्यता आहे। यामुळे आता येणाऱ्या काळातील प्रत्येक राजकीय घडामोड अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? भाजपची वाढती आक्रमकता पाहता आता शिंदे गट आणि अजित पवार गट नेमकी काय भूमिका घेतात? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच आपल्या यूट्यूब चॅनलला। धन्यवाद।